मित्रांनो, फॅट लॉस करताना जर या 3 मिस्टेक तुम्ही करत असाल तर ते आजपासूनच थांबवा. पहिली मिस्टेक्स म्हणजे तुम्ही जेव्हा जिम नवीन जॉईन करता तेव्हा तुम्हाला जिम ट्रेनर फक्त कार्डिओ करायला सांगतो. तर फक्त कार्डिओ करून काहीच होणार नाहीये. त्यासोबत तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग सुद्धा केली पाहिजे. कार्डिओ केल्यावर तुम्ही जेवढा वेळ कार्डिओ करता तेवढा वेळ तुमचे कॅलरीज बर्न होत असतात. पण जेव्हा तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग करताना तेव्हा ट्रेनिंगच्या वेळी आणि ट्रेनिंगच्या नंतर सुद्धा तुमचे कॅलरीज बर्न होत असतात. दुसरी सगळ्यात मोठी मिस्टेक म्हणजे ही की तुम्ही जेव्हा फॅट लॉस सुरू करता तेव्हा तुम्ही भात चपाती सारख्या गोष्टी पूर्ण अवॉइडच करून टाकतात. तेल एकदम कमी करून टाकतात. तर या गोष्टी तुम्ही नाही करायच्या आहेत. वर्षानुवर्ष तुम्ही ज्या गोष्टी खात आलात त्या तुम्ही एकदमच जर स्टॉप केलात तर त्याच्यामुळे तुमचं डोकं दुखणार आहे आणि तुम्ही हे जे डाएट वगैरे करत आहात ते तुम्ही जास्त टाइम करू नाही शकणार. तिसरी आणि सगळ्यात मोठी गोष्ट जी मी सुद्धा बघतो, लोकांच्या सांगण्यावरून जे ओव्हरवेट लोक आहेत म्हणजे जे जाड लोक आहेत ते रनिंग करायला सुरुवात करतात. ते तुम्ही करायचं नाहीये, कारण तुम्ही ऑलरेडी जाड आहात, तुम्ही ओव्हरवेट आहात आणि तुमच्या जो बॉडीचा वजन आहे तो तुमच्या जॉईंट्सवर पडून तुमचे जॉईंट्स ब्रेक होऊ शकतात. त्याच्यामध्ये मोठी इजा होऊ शकते. त्यामुळे तुम्ही स्टार्टिंगला वॉकिंग करा आणि एकदा तुमचा फॅट लॉस चांगल्या पद्धतीने झाला तर तुम्ही रनिंग सुरू करा. पण तोपर्यंत तुम्ही वॉकिंगवर जास्त लक्ष द्या.